आताची सर्वात मोठी बातमी 705 कोटीचा पीक विमा 3 जिल्ह्यामध्ये वाटप झालेला आहे मित्रांनो. 48 तासामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. काय आहे बातमी? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. चला तर पाहूया. महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेमध्ये सांगितल्याप्रमाणे 31 मार्चपर्यंत सर्वांना पीक विमा मिळणार आहे मित्रांनो. तर पहा काय आहे बातमी. महाराष्ट्रात यावर्षी 4 जिल्ह्यात पीक विमा वाटप करावा असे आदेश देण्यात आले होते, परंतु 25% अग्रिम पीक विमा हा 1 जिल्ह्यात वाटप करण्यास मनाई विमा कंपन्यांनी केली आहे. म्हणून 1 जिल्हा सोडून उर्वरित 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. पीक विमा कोणकोणत्या जिल्ह्याला मिळणार आहे? तर बघा कोणकोणते जिल्हे आहेत. 25% अग्रिम पीक विमा 4 पैकी 3 जिल्ह्यांना वाटप केला जाणार आहे. यामध्ये नांदेड, परभणी आणि हिंगोली यामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा वाटप केला जाणार आहे. विमा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या 3 जिल्ह्यात 18,84,000 शेतकरी पात्र असून या शेतकऱ्यांना 705 कोटीचा पीक विमा वाटप केला जाणार आहे. परभणीमध्ये 296 कोटी 88 लाख तर हिंगोलीमध्ये 154 कोटी 36 लाख रुपये तर नांदेडमध्ये 254 कोटी 59 लाख रुपये इतका निधी वाटप होणार आहे.